प्रभात. सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही कविता स्वलिखित आहे, मी स्वतः लिहिलेली आहे आणि कोविडच्या काळामध्ये ही कविता माझ्याकडून लिहिली आहे. थोडक्यात आशय असा आहे या कवितेचा, स्त्री किंवा महिला ही तारेवरची कसरत करून आपली कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असते, परंतु हे करत असताना तिच्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतात त्या राहून गेलेल्या असतात आणि त्याबद्दलची खंत या कवितेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपल्याला नक्कीच आवडेल. कवितेचं शीर्षक आहे मनाचं कपाट. आज मनाचं कपाट आवरू म्हणतेय, आज मनाचं कपाट आवरू म्हणतेय, साचलेली जळमट काढू म्हणतेय. आज मनाचं कपाट आवरू म्हणतेय, साचलेली जळमट काढू म्हणतेय. सापडेल एखादं काहीतरी अर्धच राहून गेलेलं, सापडेल एखादं काहीतरी अर्धच राहून गेलेलं, जोडू पुन्हा नव्यानं थोडं काही तुटलेलं, जोडू पुन्हा नव्यानं थोडं काही तुटलेलं. सुकलेले रंग, सुकलेले रंग, तुटलेली पेन्सिल, विस्कटलेले कुंचले आणि एखादे चित्र अबोल. सुकलेले रंग, तुटलेली पेन्सिल, विस्कटलेले कुंचले आणि एखादे चित्र अबोल. न जमलेली कविता, न जमलेली कविता, आठवांची कहाणी, कागदाचे बोळे आणि आसवांचे पाणी. न जमलेली कविता, आठवांची कहाणी, कागदाचे बोळे आणि आसवांचे पाणी. पुसून काढू ठसे, पुसून काढू ठसे नको असलेले, पुसून काढू ठसे नको असलेले, नवे रचू जसे मनावरती ठसलेले, नवे रचू जसे मनावरती ठसलेले. पुन्हा ती म्हणते स्वतःच्या मनाला जरा सांभाळ, जरा सांभाळ आवर स्वतःला, जरा सांभाळ आवर स्वतःला. मनाचं आभाळ भरून येतं जुन्या वस्तू टाकायला, जरा सांभाळ आवर स्वतःला. मनाचं आभाळ भरून येतं जुन्या वस्तू टाकायला. जाऊ दे ना, जाऊ दे ना कपाट असते, किती आवरलं तर विस्कटणारच. जाऊ दे ना ते कपाट असते, किती आवरलं तर विस्कटणारच. मनासारखं नाही झालं तर उस्कटणारच, मनासारखं नाही झालं तर उस्कटणारच. धन्यवाद.